ऑपरेशन टायगरची जेव्हा बातमी येते तेव्हा पहिलं नाव तुमचं येतं. मग दिल्लीत आता 6 खासदार, नंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचं नाव आलं. ते खरंच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला? शिंदे साहेबांचा फोन येत असतो की काय? म्हणजे काय होतंय नक्की त्या ऑपरेशन टायगरमध्ये? मला फक्त एवढं सांगायचंय की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे. आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा, ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की. त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं, ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? ह्यांनीच दिली. आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो, किंवा पुढची जी माझी सागडी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही पुन्हा.